सध्या ठिकठिकाणी सुरू असलेल्या राजकीय फोडाफोडीचा राज ठाकरेंना पुरता वीट आलाय असं दिसतंय. राज ठाकरेंनी या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणाला केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता अमित शाह यांना जबाबदार ठरवलंय. काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे. आता देह विक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच. हे काही चांगलं राजकारण नाही चालू आहे आणि याचा भविष्यात आता जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय, नुसते रस्ते आणि पूल यातनं शहरं उभी होत नसतात. आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही आणि त्याच्यामुळे कुठेही रस्ते बांधा, तर किती उंचावरती बांधताय, त्याच्यात पाणी कसं जातंय, वेगळाच विषय आहे. कोणाचं लक्षच नाही हो. फोडाफोडीचं राजकारण, राजकारणाचा पैसा, पैशाबंद राजकारण एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून, या बाकीच्यांवरती नाहीये. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे.